नमस्कार. मी संतोष झंजाड पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण 40 वर्ड्स पर मिनिट GCC DBC कम्प्युटर टायपिंगचं ऑपरेटिंग सिस्टम हे टॉपिक आपण पाहणार आहोत. ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे कम्प्युटरला जी सुरू करते, जी कम्प्युटरला ऑन करते, म्हणजे जोपर्यंत आपण विंडोज चालू करत नाही किंवा आपण लिनक्स चालू करत नाही तोपर्यंत आपल्याला दुसरं कुठलंच काम करता येत नाही. त्यामुळे ऑपरेटिंग सिस्टम ही तुमच्या सिस्टमला ऑपरेट करते. ती यूजर म्हणजे आपण आणि कम्प्युटरमध्ये एक प्रकारचा यूजर इंटरफेस आपल्याला क्रिएट करून देते. सुरुवातीला डिस्क ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे डॉस अशी ऑपरेटिंग सिस्टम होती. ही ब्लॅक अँड व्हाईट ऑपरेटिंग सिस्टम होती. सिंगल यूजर टेक्स्ट बेड ही फक्त त्याच्यामध्ये सगळं टेक्स्ट होतं, आपल्याला वेगवेगळ्या कमांड टाईप करायला लागायच्या अशी ही ऑपरेटिंग सिस्टम होती. हल्ली विंडोज, लिनक्स, मॅक, सोलारिस अशा वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टम आज मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. आता समोर जी विंडो दिसते ही लिनक्सची ऑपरेटिंग सिस्टमची आपल्याला विंडो दिसते आहे. सगळ्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये काम सिमिलरच होतं. जसं वेगवेगळ्या मोबाईलमध्ये डिझाईन वेगळं दिसतं पण काम सिमिलर होतं, त्याप्रकारे लिनक्स किंवा युनिक्स जी ऑपरेटिंग सिस्टम आहे, आता समोर आपल्याला उबंतू दिसतं, याच्यामध्ये फायरफॉक्स आहे किंवा फाईलसाठी आपलं ब्राउझर आहे. तसंच वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट जसं आपण MS ऑफिस वापरतो तसं ओपन ऑफिस लिनक्समध्ये आपल्याला वापरता येतं. तर अशा प्रकारे ही लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम आपल्याला समोर दिसते आहे. यानंतर समोर आपण मॅक ऑपरेटिंग सिस्टम आपण पाहत आहोत. आपला जो टास्कबार असतो इथे हा वर दिसतो, क्लॉक वगैरे जे आहे ते वर दिसते, इथे मेनू आहेत, हे वेगवेगळे ऑप्शन्स इथे आहेत. तर अशा प्रकारे ही मॅक ऑपरेटिंग सिस्टम. ही सोलारिस ऑपरेटिंग सिस्टम आपण बघतो, इथे सुद्धा टास्कबार वर आहे, क्लॉक आयकॉन्स सगळे राईटला आहेत, वेगवेगळे डेस्कटॉपचे आयकॉन्स हे समोर स्क्रीनवर दिसत आहेत, फायरफॉक्स वगैरे आपल्याला दिसत आहे. तर ही आपल्याला समोर ओपन सोलारिस म्हणजे सोलारिस ऑपरेटिंग सिस्टम आपण ही बघतो आहे. आता फंक्शन ऑफ ऑपरेटिंग सिस्टम. ऑपरेटिंग सिस्टमचं नेमकं काम काय, तर हार्डवेअरला मॅनेज करणं, आपल्याकडे किती रॅम आहे, कुठली हार्ड डिस्क आहे, मेमरी मॅनेजमेंट करणं, 4 GB जर रॅम असेल तर त्याला एफिशियंटली कसं वापरता येईल, फाईल मॅनेजमेंट, वेगवेगळ्या फाईल्स आहेत, फोल्डर्स आहे, डेटा आहे, त्या सगळ्यांना मॅनेज करणं, प्रोव्हाइडिंग युजर इंटरफेस, युजरला ग्राफिकल युजर इंटरफेस तिथे क्रिएट करून देणं, ते आपण पुढे जाऊन बघणार आहोत. आता प्रत्येक फाईल जी आहे ऑपरेटिंग सिस्टममध्ये वेगवेगळ्या फाईल असतात, फोल्डर्स असतात. तर ह्या ज्या फाईल्स आहेत, फोल्डर्स आहेत, याला आपण नावं देऊ शकतो, वेगवेगळे नेम्स देता येतात. तर कुठलाही फाईलचं नाव जे आहे इट कॅन बी अप टू 256 कॅरेक्टर्स. म्हणजे तुम्ही जर मोठ्यात मोठं नाव जरी द्यायचं झालं तर इट कॅन बी मॅक्झिमम 256 कॅरेक्टर्स. प्रत्येक फाईलला एक एक्सटेन्शन असते, एक्सटेन्शन इज अराउंड 3 to 4 कॅरेक्टर्स. काही एक्सेप्शन केसमध्ये 5 कॅरेक्टरसुद्धा आहे. आता फॉर एक्झाम्पल resume.docx किंवा तुमचं DOCS किंवा lecture.pptx, report.xlsx, तर अशा प्रकारचे हे वेगवेगळे आपल्याला एक्सटेन्शन इथे बघायला मिळत आहेत. विंडोज 7 ग्राफिकल युजर इंटरफेस प्रोव्हाइड करतं. म्हणजे नेमकं काय करतं, तर विंडोजमध्ये आपल्याला डॉससारखं काही कमांड टाईप नाही करायचे. आपल्याला इथे स्टार्ट बटन दिसतो, आपण त्यावर क्लिक करतो, मेनू ओपन होतो, मेनूमध्ये आपल्याला जो हवी ते कमांड प्रोग्राम जो आहे त्याला आपण क्लिक करतो, बॅकग्राऊंडला स्क्रीन दिसतं आहे, वॉलपेपर दिसतं आहे. तर हे सगळं जे काही कलरफुल दिसतं आहे याला आपण ग्राफिकल युजर इंटरफेस असं म्हणतो. आता हे वापरण्यासाठी अगदी सोपं आहे. कम्प्युटरचं बटन दिसलं का कम्प्युटरवर क्लिक करा किंवा हे कॅल्क्युलेटरचं आयकॉन दिसलं त्याच्यावरती क्लिक करा, तर अगदी यूज करायला सोपं आहे. आता डेस्कटॉप जो आहे, स्क्रीनचा हा जो काही बॅकग्राऊंड आहे मागे, याला आपण डेस्कटॉप असं म्हणतो. त्याच्यावरती वेगवेगळे आयकॉन्स असतात. त्या आयकॉन्समध्ये रिसायकल बिन आपल्याला समोर दिसतं आहे. तर रिसायकल बिन म्हणजे आपण ज्या डिलीट करतो फाईल त्या सगळ्या रिसायकल बिनमध्ये जातात. अगदी डस्टबिनसारखं काम करतं, जे अनवॉन्टेड फाईल आहेत त्या तिथे जातात. आता ही भरलेली रिसायकल बिन दिसते आणि एम्प्टी केल्यानंतर ती मात्र अशी दिसते. आता तुम्हाला रिसायकल बिनचं बेनिफिट एक आहे की तुम्ही फाईल रिस्टोर करू शकता, की एखादी फाईल तुम्हाला तिथून पुन्हा रिवर्ट करायची आहे, चुकून डिलीट झालेली आहे आणि त्याला पुन्हा आणायची आहे, ते तुम्ही रिसायकल बिनमध्ये जाऊन करू शकता. एखादी फाईल तुम्ही जर परमनंटली डिलीट केली, जर शिफ्ट+ डिलीट केली, तर ती फाईल मात्र तुम्हाला परत आणता येत नाही. तर परमनंट डिलीट म्हणजे शिफ्ट डिलीट केलेली फाईल जी आहे ती डायरेक्टली मेमरीमधून डिलीट होते, ती रिसायकल बिनमध्ये जात नाही. तर टास्क बार खाली जी ही आडवी पट्टी दिसते याला आपण टास्क बार म्हणतो. आपण जे काही काम करत असतो ह्या टास्क बारवरती आपल्याला कंटिन्यू दिसत राहतं. स्टार्ट बटन, या बटनवरती क्लिक केल्यानंतर हा जो काही आपल्याला मेनू दिसतोय त्याला आपण स्टार्ट बटन मेनू असं म्हणतो.
तर स्टार्ट मेनू थोडंसं डिटेलमध्ये बघूया. आता स्टार्ट मेनू जो आहे तो बेसिकली 2 पार्टमध्ये डिवाईड केलेला आहे. हे जे व्हाईट कलरचा जो लेफ्ट हँड साईडला आपल्याला दिसतो आहे, या लेफ्ट हँड साईड आणि इथे राईट साईडला जो ब्लू कलरचा दिसतो आहे, अशा टोटल 2 पार्टमध्ये आपला स्टार्ट मेनू जो आहे तो डिवाईड केलेला आहे. तुम्ही स्टार्ट बटनवर क्लिक केल्यानंतर हा मेनू पॉपअप होतो, म्हणजे वर येतो आणि डाव्या बाजूला आपण जे काही फ्रिक्वेंटली यूज प्रोग्राम आहेत, कंटिन्यूअस आपण जे प्रोग्राम वापर करत जातो ते इथे आपल्याला फ्रिक्वेंटली यूज प्रोग्रामच्या लिस्टमध्ये कंटिन्यू दिसत राहतात. खाली आपल्याला ऑल प्रोग्राम्सचं बटन आहे. ऑल प्रोग्राम तुम्ही ओपन केल्यानंतर सॉफ्टवेअर जे काही तुम्ही इन्स्टॉल केलेले आहेत, जे काही प्रोग्राम्स आहेत, ते पूर्ण प्रोग्रामची लिस्ट किंवा त्या प्रोग्रामचे वेगवेगळे ग्रुप्स आपल्याला इथे दिसतात. त्यानंतर खाली सर्च प्रोग्राम आहे. एखादी फाईल तुम्हाला शोधायची आहे, एखादा प्रोग्रामचं नाव तुम्हाला शोधायचं आहे, तर इथून तुम्ही डायरेक्टली टाईप करून एखादा प्रोग्राम किंवा एखादी फाईल तुम्ही इथून सर्च करू शकता. राईट हँड साईडला यूजर, डॉक्युमेंट्स, पिक्चर्स, म्युझिक हे सगळे वेगवेगळे ऑप्शन्स इथे दिलेले आहेत. गेम्स आहे, कम्प्युटरचा जो आयकॉन आहे तो आहे, कंट्रोल पॅनल सेटिंगसाठी आहे, डिव्हायसेस अँड प्रिंटर आहे, हेल्प टॉपिक आहे, डिफॉल्ट प्रोग्राम आहे. शटडाऊनचा ऑप्शन इथे तुम्हाला दिलेला आहे राईट हँड साईडला खाली बॉटम साईडला. तर टास्कबारच्या लेफ्ट साईडला हे स्टार्ट बटन आहे आणि त्या बटनमध्ये कुठल्या लोकेशनला कुठला ऑप्शन आहे हे आपल्याला आयडियली माहीत असायला पाहिजे. नोटिफिकेशन आयकॉन्स राईट साईडला टास्कबारच्या जर तुम्ही राईट साईडला पाहिलं तर इथे आपल्याला क्लॉक दिसतं आणि खाली राईट हँड साईडला बॉटममध्ये आपल्याला डेट दिसत राहते. हे वेगवेगळे जे आयकॉन्स आहेत ते आयकॉन्स आपल्याला इथे दिसत राहतात. आता सिस्टम आयकॉन्ससुद्धा आपण याला म्हणतो. आता हे नेटवर्कचं आहे किंवा साऊंड जे आहे हे सगळे सिस्टम आयकॉन्स आहेत. आता राईट क्लिक करून कस्टमाइजसुद्धा तुम्ही करू शकता टास्कबारला. जे नेहमी लागणारे प्रोग्राम आहेत, आता इथे इंटरनेट एक्सप्लोरर आहे, ब्राउझर आहे, तुमचं विंडोज एक्सप्लोरर आहे, विंडोज मीडिया प्लेअर आहे. तर आपल्याला जे हवे असणारे जे प्रोग्राम आहेत ते आपण त्याला परमनंटली पिन करू शकतो. समजा मला वर्डमध्ये जर सारखं काम करायचं असेल तर वर्डला मी जर पिन केलं, राईट क्लिक केलं आयकॉनवरती आणि पिन टू टास्कबार केलं तर वर्ड तिथे आपलं पिन होईल. म्हणजे दरवेळेस मला वर्ड ओपन करताना इथे इझिली पटकन मला ॲक्सेस करता येईल. तर हे होते आपले नोटिफिकेशन आयकॉन्स. कम्प्युटर आयकॉन, आपण जेव्हा कम्प्युटर आयकॉनवरती क्लिक करतो, आता स्टार्टमध्ये सुद्धा राईट हँड साईडला कम्प्युटर ऑप्शन आहे किंवा डेस्कटॉपवरती सुद्धा कम्प्युटर आयकॉन असू शकतो. कम्प्युटर आयकॉनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या कम्प्युटरमध्ये हार्ड डिस्क कुठल्या अवेलेबल आहेत, CD, DVD किंवा एखादा तुम्ही पेनड्राईव्ह किंवा पोर्टेबल हार्ड डिस्क जर अटॅच केली असेल तर हे सगळे ड्राईव्ह्स तुम्हाला इथे दिसतात. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही फोल्डर, फाईल्स वगैरे तिथे ओपन करू शकता. तर अशा प्रकारे हे झालं आपलं कम्प्युटर आयकॉन. फाईल्स अँड फोल्डर, आता फाईल जी असते त्याच्यामध्ये तुमचा डेटा असतो आणि फोल्डर जो आहे तो फोल्डर म्हणजे तुमचं त्याच्या आतमध्ये वेगवेगळ्या फाईल असू शकतात किंवा वेगवेगळ्या फोल्डरसुद्धा असू शकतात. फोल्डर कॅन कंटेन सब फोल्डर, पण फाईलच्या आतमध्ये फोल्डर कधीही टाकता येत नाही. तर ही गोष्टी नेहमी आपल्याला लक्षात ठेवायची आहे. जसा हा वेगवेगळ्या फोल्डर आहेत, फोल्डरच्या आतमध्ये अनेक फाईल असू शकतात किंवा दुसरा सब फोल्डरसुद्धा असू शकतो, पण ही वर्डची फाईल आहे, एक्सेलची फाईल आहे, याच्या आतमध्ये आपल्याला दुसरी फाईल किंवा दुसरा फोल्डर टाकता येत नाही. तर याला आपण डिरेक्टरी, फोल्डर जो आहे त्या फोल्डरला आपण डिरेक्टरी असं म्हणतो. सब डिरेक्टरी, त्याच्या आतमधला जो फोल्डर आहे त्याला सब फोल्डर किंवा सब डिरेक्टरी असंही आपण म्हणतो. तर फाईल काय आहे? फाईल इज अ सेट ऑफ अ डेटा. मग वर्डची फाईल असेल तर त्याच्यामध्ये तुमचे डॉक्युमेंट्स असतील, एक्सेलची फाईल असेल तर तुमच्या वर्कशीट्स असतील, पॉवर पॉईंटच्या फाईल असतील तर त्याच्यामध्ये तुमच्या स्लाईड्स असतील. तर फाईल इज अ सेट ऑफ डेटा. आपल्याला फाईल एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी कॉपी करता येते. कॉपी केल्यानंतर ओरिजिनल फाईल ॲज इट इज राहते आणि नवीन फोल्डरवरती त्याची ॲडिशनल कॉपी तयार होते. आता कॉपी करण्यासाठी Ctrl+C आणि Ctrl+V हे शॉर्टकट कीज आपण वापरतो किंवा राईट क्लिक करून किंवा ऑर्गनाईजमध्ये जाऊन एका ठिकाणी कॉपी करतो, दुसऱ्या फोल्डरमध्ये गेल्यानंतर पेस्ट करतो. मूव्ह करताना आपण त्या फाईलला कट करतो. कट केल्यानंतर ओरिजिनल लोकेशनवरती ती फाईल पुन्हा राहत नाही. ती फाईल नवीन लोकेशनवरती ती पेस्ट केल्यानंतर नवीन लोकेशनला येते. तर कॉपी आणि मूवमधला फरक असा आहे की कॉपीमध्ये ओरिजिनल लोकेशनलासुद्धा फाईल राहते, नवीन लोकेशनलासुद्धा राहते. मूवमध्ये ओरिजिनल लोकेशनची फाईल निघून जाते आणि ती नवीन लोकेशनला येते, त्यामुळे त्याला मूव म्हणतो. मूवचं शॉर्टकट की Ctrl+X आणि Ctrl+V आहे. एखादा तुम्ही फाईल किंवा फोल्डर रिनेम करू शकता, त्याचं नाव बदलू शकता. त्याच्यासाठी शॉर्टकट की जी आहे ती F2 आहे. F2ने आपल्याला शॉर्टकट कीजनी एखादी फोल्डर किंवा फाईल जी आहे ते रिनेम करू शकतो. राईट क्लिक करूनसुद्धा तुम्ही रिनेम करू शकता.
फाईल किंवा फोल्डर आपल्याला डिलीट करता येतं. नॉर्मल डिलीट केल्यानंतर ती रिसायकल बिनमध्ये जाते आणि पुन्हा तुम्ही त्याला गरज पडली तर रिस्टोअरसुद्धा करू शकता. जर अगदी परमनंटली डिलीट करायची असेल तर शिफ्ट प्लस डिलीट जर तुम्ही केलं तर एखादी फाईल किंवा फोल्डर ही परमनंटली डिलीट होते, म्हणजे रिसायकल बिनमध्ये न जाता डायरेक्ट ती रिमूव्ह केली जाते. हे झाले विंडोज 7मधले फाईल्स अँड फोल्डर्स. वर्किंग विथ PDF फाईल्स. आता PDF फाईल जे आहेत, PDF म्हणजे काय तर पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट किंवा प्रिंटेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट. आता हा जो काही प्रकार आहे हा ॲडोबनी सुरुवातीला आणला. ॲडोब PDF म्हणून त्याला कॉमनली ओळखलं जातं. तुम्ही कुठलीही फाईल, आता वर्ड आहे, एक्सेल आहे, पॉवर पॉईंट आहे, तुम्ही फाईलमध्ये सेव्ह ॲजमध्ये जाऊन क्रिएट ॲज PDF मधून तुम्ही त्याला सेव्ह करू शकता. PDF तयार केल्यानंतर त्याचं बेनिफिट काय तर कुठलीही ऑपरेटिंग सिस्टम, मगाशी आपण लिनक्स बघितलं, सोलारिस बघितलं, आपण विंडोज वापरतोय, कुठलीही तुमचं मोबाईलचं अँड्रॉइड अगदी असेल तर कुठल्याही ऑपरेटिंग सिस्टममध्ये ही फाईल तुम्हाला ॲज इट इज बघता येते. आता ॲज इट इज म्हणजे काय तर तुमचं जे टेक्स्ट आहे, जे फॉर्मॅटिंग आहे, जे काही तुम्ही इमेजेस टाकलेले आहेत ते कदापि त्याच्यामध्ये चेंज होत नाही. अदरवाईज तुम्ही नॉर्मल वर्डची फाईल जर घेतली आणि दुसऱ्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये ओपन केली तर त्याचे फॉर्मॅटिंग चेंज झालेले दिसतात, फॉन्ट बदललेले दिसतात, सगळं मॅटर हललेलं दिसतं. PDF मध्ये तसं होत नाही. ते सगळं फॉर्मॅटिंग, सगळं तुमचं टेक्स्ट, सगळं मॅटर जे आहे ते ॲज इट इज तो त्याला रिटेन करतो. पण PDF मध्ये आपल्याला बदल करता येत नाही. PDF मध्ये मला एखादी लाईन चेंज करायची, काही करेक्शन करायचं आहे, हे PDF मध्ये पॉसिबल नाही. PDF ला तुम्हाला चेंजेस करता येत नाहीत. दिस वॉज वर्किंग विथ PDF. नेक्स्ट इज फाईल कंप्रेशन अँड डिकम्प्रेशन. आपण एखादा आपला जर डेटा जास्त असेल, तुम्हाला पेनड्राईव्हमध्ये समजा 10 MBची जागा आहे आणि तुमच्या फाईल्स आहेत 15 MBच्या, तर तुम्ही त्याला झिप करू शकता, कंप्रेस करू शकता. विंड्रार 7-zip, विंडोजमध्ये सुद्धा राईट क्लिक करून सेंड टू कंप्रेस फोल्डर नावाचं ऑप्शन आहे. तर या सगळ्या गोष्टींनी तुम्ही फाईल कंप्रेस केल्यानंतर 15 MBची फाईल तुमची 9 MBमध्ये कंप्रेस होऊ शकते किंवा 25 MBची फाईल तुमची 20 MBमध्ये कंप्रेस होऊ शकते. जेव्हा तुमच्याकडे जागा कमी असेल किंवा कॉमनली न लागणाऱ्या ज्या फाईल आहेत, सारख्या गरज पडत नाही, तर त्या आपण कंप्रेशन करून झिप करून ठेवू शकतो. पण तुम्हाला एखादी फाईल जर रीड करायची असेल, तुम्हाला आधी त्याला अनझिप करावं लागतं किंवा अनकम्प्रेस करावं लागतं, म्हणजेच त्याला डिकम्प्रेस करणं आपण असं म्हणतो. तर फाईल जेव्हा झिप असते त्याच्यामधलं तुम्हाला कुठलीही कंटेंट जर ओपन करायची असेल तर अगोदर तुम्हाला त्याला अनझिप करायला लागतं किंवा डिकम्प्रेस करायला लागतं. आता चेंजिंग वॉलपेपर, तुम्हाला विंडोजवरती स्क्रीनवरती राईट क्लिक केल्यानंतर हा आपल्याला मेनू दिसतो. या मेनूमध्ये पर्सनलाइज, स्क्रीन रेझोल्यूशन, व्ह्यू वगैरे हे सगळे ऑप्शन आहेत. तर पर्सनलाइजमध्ये गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा एक ऑप्शन इथे समोर विंडो जी आहे ती ओपन होते. आता इथे वॉलपेपर्स आहेत. इथे तुम्ही डेस्कटॉप बॅकग्राऊंडमध्ये गेल्यानंतर अनेक वॉलपेपर तुम्ही घेऊ शकता, वेगवेगळ्या थीम्स घेऊ शकता, तुम्ही इथे कलर्स चेंज करू शकता, साऊंड्स चेंज करू शकता. स्क्रीन सेवर आहे, स्क्रीन सेवरमध्ये तुम्ही वेगवेगळे स्क्रीन सेवर्स तुम्ही सिलेक्ट करू शकता. जसं स्क्रीन सेवरवर गेल्यानंतर इथे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. तुम्हाला किती वेळानंतर स्क्रीन सेवर हवा आहे, तुम्हाला म्हणजे स्क्रीन सेवर सुरू झाल्यानंतर परत तुम्हाला लॉग इन करायचं आहे का, म्हणजे पासवर्ड स्क्रीनवर पुन्हा जायचं आहे का, अशा सगळ्या गोष्टी आपण इथे करू शकतो. तर राईट क्लिक करून पर्सनलाइजमध्ये आपल्याला जायचं आहे, त्याच्यानंतर स्क्रीन सेवरमध्ये जातो आहे. चेंजेस झाल्यानंतर तुम्हाला अप्लाय आणि ओके करायचं आहे. चेंजिंग स्क्रीन रिझोल्यूशन, जसं आपण पर्सनलाइजमध्ये गेलेलो त्याच्याच थोडंसं वरती स्क्रीन रिझोल्यूशनचं ऑप्शन आहे. स्क्रीन रिझोल्यूशन म्हणजे काय तर तुमच्या स्क्रीनच्या साईजनुसार तुमचा मॉनिटर किती मोठा आहे, किती छोटा आहे, त्याप्रमाणे त्या मॉनिटरवरती, तुमच्या स्क्रीनवरती किती व्यवस्थित दिसण्यासाठी आपण हे सगळे सेटिंग करतो. हल्ली जे मार्केटमध्ये सगळे मॉनिटर येतात हे वाईड स्क्रीन येतात आणि वाईड स्क्रीनमध्ये जी सगळ्यात जास्त वापरली जाणारी रिझोल्यूशन आहे ती 1366x768 अशी आहे. जे इनफॅक्ट परीक्षेलासुद्धा जर ही रिझोल्यूशन असेल तर आपल्याला कुठल्याही प्रकारच्या अडचणी स्पीड पॅसेजमध्ये येत नाहीत. जर रिझोल्यूशन कमी असेल तर आपला स्पीड पॅसेज कट होण्याच्या बऱ्याचशा तक्रारी येतात. तर ही रिझोल्यूशन असेल 1366x768, तर वाईड स्क्रीन मॉनिटरवरती व्यवस्थितपणे ही रिझोल्यूशन आपल्याला इथे दिसते. ओरिएंटेशन आहे, लँडस्केप आहे, पोर्ट्रेट आपण इथे करू शकतो किंवा तुम्हाला एखादं टेक्स्ट झूम करायचं आहे, स्मॉल करायचं आहे, बिगर करायचं आहे तर ते तुम्ही इथे करू शकता, लार्जर अँड स्मॉलर. प्रोजेक्टर डिटेक्ट करायचा असेल किंवा कनेक्ट करायचा असेल, मल्टिपल स्क्रीन तुम्ही कम्प्युटरला अटॅच करू शकता. या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे चेंजिंग स्क्रीन रेझोल्यूशनमधून करता येतात.
नेक्स्ट गॅजेट. विंडोज 7मध्ये वेगवेगळे गॅजेट्स आहेत. तुम्ही क्लॉक घेऊ शकता डेस्कटॉपवरती. तुमचा CPU मीटर आहे, करन्सी आहे, कॅलेंडर आहे, पझल, स्लाईड शो, असे वेगवेगळे गॅजेट्स विंडोज 7मध्ये अवेलेबल आहेत. आता वॉलपेपर जे आहे ते आपण फीचर पाहिलं, स्क्रीन रिझोल्यूशन आपण पाहिलं, स्क्रीन सेव्हर पाहिलं. सिस्टम डेट अँड टाईम, राईट हँड साईडला कॉर्नरमध्ये इथे सिस्टम डेट अँड टाईमचं इथे ऑप्शन आहे. तिथून जाऊन तुम्हाला कॅलेंडर पाहता येतं, तुमचं डेट अँड टाईम तुम्हाला पाहता येतं. जर तुम्हाला काही चेंजेस करायचे असेल तर चेंज डेट अँड टाईम सेटिंगमध्ये जाऊन आपल्याला हे करता येतं. कम्प्युटरमध्ये मराठी किंवा हिंदीसाठी युनिकोड ही 16 बिट. आता नॉर्मली लास्ट टॉपिकमध्ये आपण पाहिलेलं की 8 बिटचा प्रत्येकाचा बायनरी कोड असतो. अल्फाबेट असू दे किंवा दुसरं कुठलाही कॅरेक्टर असू दे, ते 8 बिटचं असतं इंग्लिशमध्ये. पण मराठी किंवा हिंदीमध्ये हेच 16 बिटची कोडिंग सिस्टम होते आणि 16 बिटला आपण युनिकोड असं म्हणतो. इनफॅक्ट तुम्ही ISM जेव्हा वापरता मराठी किंवा हिंदी टायपिंगसाठी, तिथेसुद्धा आपल्याला युनिकोड हे सेटिंगमध्ये घ्यावं लागतं. त्यानंतर आपण रेमिंग्टन मराठी असं सिलेक्ट करतो. तर ही युनिकोड जी आहे ही 16 बिट कोडिंग सिस्टम आहे. आता शॉर्टकट कीज ज्या आहेत त्या आपण पुढे जाऊन आपण 40च्या ज्या आहेत त्या बघणार आहोत. पेज नंबर जे आहे शॉर्टकट कीजचं ते पेज नंबर 17 आपल्या याच्यामध्ये आहे. तर काही शॉर्टकट कीज ज्या 30च्या आहेत त्या ॲज इट इज इथे आलेल्या आहेत आणि काही शॉर्टकट कीजमध्ये बदल आहे, तो आपण पुढे बघू. F1 जे आहे ते हेल्पसाठी आहे. फाईलचं नाव बदलण्यासाठी F2 रिनेम. एखादी फाईल तुम्हाला सर्च करायची आहे त्याच्यासाठी F3 आहे. ॲड्रेस बार डिस्प्ले करण्यासाठी F4 आहे. रिफ्रेश करायचं आहे, एखादं वेबसाईट अर्धवट लोड झाली आहे तिला पुन्हा लोड करायचं आहे, रिलोड करायचं आहे, त्याला आपण रिफ्रेश असं म्हणतो, त्यासाठी F5 शॉर्टकट की आहे. मेनू ॲक्टिवेट करण्यासाठी फाईल मेनू, होम मेनू किंवा एडिट मेनू, हे सगळे मेनू ॲक्टिवेट करण्यासाठी F10 शॉर्टकट की आपण वापरतो. Ctrl+C कॉपी, Ctrl+V पेस्ट, Ctrl+X कट, Ctrl+Z अंडू, Ctrl+Y रिडू आणि Ctrl+S सिलेक्ट ऑल या शॉर्टकट कीज आपण बघितल्या. Ctrl+ ॲरो कीज, ॲरो कीजचा वापर केल्यानंतर तुम्ही त्या शब्दाच्या सुरुवातीला जाऊ शकता. राईट ॲरो कीजचा वापर केल्यानंतर शब्दाच्या राईट साईडला जाऊ शकता. अप केल्यानंतर तो पॅरेग्राफच्या सुरुवातीला जातो, डाऊन केल्यानंतर नेक्स्ट पॅरेग्राफच्या सुरुवातीला जातो. तर अशा प्रकारे आपण हे सगळे कॉम्बिनेशन्स करू शकतो. याच्याबरोबर फक्त तुम्ही शिफ्ट बटन ॲड केलं म्हणजे Ctrl+Shift+ॲरो, तर एक एक शब्द सिलेक्ट होत जातो, लेफ्टला, राईटला किंवा एक एक तुम्ही पॅरा त्याच्यामध्ये सिलेक्ट करू शकता. आता शिफ्ट ॲरोमध्ये तुमचं एखादं कुठलंही टेक्स्ट आहे, तुम्ही जिथे क्लिक करताय, शिफ्ट बटन प्रेस केलं, दुसरीकडे क्लिक केलं, तेवढा एरिया तुमचा सिलेक्ट होतो. Ctrl+Shift+ॲरो क्लीन जसं मी तुम्हाला सांगितलं तसं तुम्ही तो एरिया तेवढा सिलेक्ट करू शकता. आता Alt+F4 जे आहे, Alt+F4 म्हणजे एक्झिट आणि Ctrl+F4 म्हणजे क्लोज. या दोघांमध्ये फरक काय आहे? समजा तुम्ही वर्डमध्ये 4 फाईल ओपन केल्यात. एक फाईल तुम्ही जेव्हा बंद करता त्याला आपण क्लोज म्हणतो. Ctrl+F4 विल क्लोज ओनली सिंगल फाईल. पण जेव्हा तुम्ही Alt+F4 करता, एक्झिट करता, तेव्हा त्या चारीच्या चारी फाईल बंद होतात. म्हणजे तुम्ही वर्ड जे सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअरला तुम्ही बंद केलं, त्याला म्हणतो आपण एक्झिट. आणि तुम्ही जेव्हा सिंगल फाईल बंद करता त्याला आपण म्हणतो क्लोज. Shift+F10 आहे. राईट क्लिकचा जो मेनू आहे तो तुमचा ओपन होतो. Shift+Delete परमनंटली डिलीट आपण फाईल करतो. एस्केप बटन प्रेस केल्यानंतर एखादी कमांड ओपन झाली असेल तिला आपण कॅन्सल करू शकतो. म्हणजे मागे जायचं असेल, कॅन्सल करायचं असेल तर आपल्याला एस्केप बटन प्रेस करता येतं. कंट्रोल एस्केपने स्टार्ट मेनू जो आहे आपला, स्टार्ट बटन जो आहे त्याचा मेनू इथे पॉपअप होतो Ctrl+Escapeने. Alt+Escapeने तुम्ही सायकल थ्रू प्रिव्हियस विंडो, म्हणजे बॅकग्राऊंडला ज्या ज्या विंडोज आहेत त्याच्या थ्रू तुम्ही एक एक करून मागे जाऊ शकता. Ctrl+Shift+Escape, Ctrl+Shift+Escapeने तुम्हाला टास्क मॅनेजर जो आहे तो टास्क मॅनेजर इथे तुम्हाला ॲक्टिवेट करता येतो. आता टास्क मॅनेजर जो आहे तो साधारणतः अशा प्रकारे दिसतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कम्प्युटरचा परफॉर्मन्स बघता येतो. नेक्स्ट Alt+Tab स्विचिंग बिटवीन ओपन आयटम्स. 4-5 वेगवेगळ्या फाईल किंवा तुमचे सॉफ्टवेअर ओपन आहेत त्यामध्ये तुम्हाला शिफ्ट म्हणजे स्विच करायचं आहे. वर्डमधून एक्सेलमध्ये जायचं आहे, एक्सेलमधून पॉवरपॉईंटमध्ये जायचं आहे, तर Alt+Tabचा वापर आपण तिथे करू शकतो. Alt+Ctrl+Tab यूज ॲरो कीज टू स्विच. त्याच्यामध्ये ॲरो कीजचा वापर करून तुम्हाला स्विच करता येतं. Windows+Tab, विंडोज टॅब जे आहे ते एरोमध्ये काम करतं. म्हणजे विंडोज विस्टामध्ये एरो खरं तर आलं आणि त्यानंतर विंडोज 7मध्ये वगैरे पुढे ते कंटिन्यू झालं. तर विंडोज टॅबमध्ये आपल्याला हे करता येतं. विंडोज 10मध्ये मात्र ते एरो ऑप्शन नाही आहे. त्याच्यामध्ये मल्टिपल स्क्रीन्स तुम्हाला समोर आयकॉन्स सारख्या दिसतात.
अल्ट एंटरमध्ये तुम्हाला डिस्प्ले प्रॉपर्टीज, एखाद्या गोष्टीला राईट क्लिक करून प्रॉपर्टीज केल्यानंतर जी काही विंडो येते किंवा जी काही मेनू येतो तो आपल्याला अल्ट एंटर केल्यानंतर दिसतो. आता राईट क्लिक केल्यानंतर प्रॉपर्टीज केल्यानंतर अशा प्रकारची ही विंडो दिसते. त्याला आपण म्हणतो डायलॉग बॉक्स. या डायलॉग बॉक्सच्या ज्या शॉर्टकट कीज आहेत त्या आपल्याला 40मध्ये थोडंसं वेगळं दिलेलं आहेत. आता डायलॉग बॉक्समध्ये काय आहे तर कंट्रोल प्लस टॅब. आता हे जनरल टॅब आहे, व्ह्यू टॅब आहे, सर्च टॅब आहे, हे वेगवेगळे टॅब्स आहेत. तुम्ही कंट्रोल प्लस टॅब केला तर एक एक टॅबमध्ये तुम्ही पुढे पुढे जात राहता. तेच तुम्ही शिफ्ट बघितलं, आता शिफ्ट कुठल्याही कॉम्बिनेशन कीमध्ये वापरल्यानंतर तुम्ही मागे मागे जाता. जसं टॅबनी पुढे गेलात तर कंट्रोल टॅबनी एक एक टॅब पुढे गेलात, त्याच्याबरोबर शिफ्ट वापरलं, शिफ्ट कंट्रोल टॅब एक एक टॅब मागे येणार. सर्चमधून व्ह्यूमध्ये जाल, व्ह्यूमधून जनरलमध्ये जाल. ठीक आहे. नॉर्मल टॅबनी एक एक स्टेप पुढे आणि शिफ्ट टॅबनी एक एक स्टेप मागे असं. ठीक आहे. आता हे वेगवेगळे जे ऑप्शन्स आहेत टॅबमध्ये, मग इथे ऑप्शनला येईल, इथे जाईल, खाली येईल, इथे जाईल, इथे जाईल. तेच शिफ्ट टॅप केलं तर तो रिव्हर्स फॉर्ममध्ये तो जात राहील. ओके. अल्ट प्लस अंडरलाईन लेटर. आता सपोज मी इथे अल्ट प्लस डी केलं तर इथे रिस्टोर डिफॉल्ट ऑप्शन होईल. मी अल्ट प्लस आर केलं तर रिसेट होईल. अल्ट प्लस ए केलं तर अप्लाय होईल. तर जी काही कमांड आहे अंडरलाईन केलेली, हे जे काही अक्षर आहेत त्या कमांड तिथे ॲप्लाय होतात. एंटर बटन जे आहे, आता मला माऊसने क्लिक करायचं इथे ओकेला, त्याऐवजी मी एंटर जरी केलं तरी ते एक्झॅक्टली सेम काम करणार आहे. स्पेस बार. आता हे चेक्स बॉक्सेस आहेत, हे जे टिक दिसत आहेत ना, या टिकला आपण म्हणतो चेक बॉक्स. आता या चेक बॉक्सला तुम्ही जर गेले माऊसच्या ॲरो कीजनी आणि त्याच्यानंतर तुम्ही स्पेस बार दाबला तर ते टिक जी आहे ती ऑन ऑफ होते. म्हणजे एखाद्या चेकबॉक्सला तुम्हाला ऑनही करता येतं, ऑफही करता येतं. ॲरो कीजनी तुम्ही ह्या मेनूमधून एका खाली जाऊ शकता किंवा वर जाऊ शकता, हे आपण करू शकतो. आता F4 जो आहे त्यांनी डिस्प्लेज द आयटम इन द ॲक्टिव्ह लिस्ट, त्या लिस्टमधला जो काही आयटम असेल किंवा तो जो ग्रुप असेल तो दिसतो. बॅकस्पेस जो आहे ओपन वन फोल्डर अप. जेव्हा एखादी फाईल तुम्ही ओपन करता किंवा सेव्ह ॲज करता त्याच्यानंतरची विंडो येते. ठीक आहे. त्या डायलॉग बॉक्समध्ये फक्त बॅकस्पेसनी तुम्ही वन लेवल अप जाऊ शकता. म्हणजे तुम्ही जर एखाद्या फोल्डरमध्ये आहात, त्या फोल्डरच्या अगोदरच्या फोल्डरमध्ये तुम्हाला बॅकस्पेसनी जाता येतं. तर हे झालं आपलं 40 वर्ड्स पर मिनिटचं कम्प्युटर टायपिंगचं विंडोजचा लेक्चर. नक्की तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल. जर आवडलं असेल तर खाली लाईक आहेत, तुम्ही लाईक द्या. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन नवीन जे लेक्चर्स आहेत ते तुम्हाला आपण या चॅनलच्या मार्फत नेहमी देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि हे लेक्चर ऐकून झाल्यानंतर नक्की बुक वाचा. बुक वाचल्यानंतर सगळ्या कन्सेप्ट्स तुमच्या क्लिअर होतील आणि तुमच्या एक्झामसाठी तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा ऑल द बेस्ट. आणि हे लेक्चर ऐकल्याबद्दल थँक्यू.